साबळेंना काय बोलायचं? विश्वंभरजी परत येतो आपल्याकडे. साबळेंना काय बोलायचं? हां, म्हणायचं की सुभाष लोमटे ज्या भागातलं उभे आहेत, म्हणजे मराठवाड्यातल्या औरंगाबादमधनं उभे आहेत आणि त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भाप्रमाणे मराठवाड्यामध्येही त्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे या संपूर्ण गारपिटीचा. आणि जवळपास गेल्या आठवड्याभरामध्ये गारपीट, पाऊस, पूर परिस्थिती याच्यामुळे महाराष्ट्रातनं 24 लोक मरण पावलेले आहेत. त्याच्याखेरीज शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर सुभाष लोमटे जर काही त्याबद्दल बोलणार असतील की त्यांचे नेते तिकडे का नाही गेले, तेही आपल्याला कळू देत की. बरोबर आहे, बरोबर आहे. मला वाटतं सुभाष लोमटे आपल्याबरोबर अजून जॉईन झालेले नाही आहेत. त्याच्या आधी आपण जाऊयात विश्वंभर पुरोहितांकडे. आपल्याकडे येतो राजूजी परत एकदा. आपले उरलेले 2 मुद्दे आपण पूर्ण करा विश्वंभरजी. जी, नंबर 2, मी स्वतः असं मानतो की साधेपणा हे एक मूल्य आहे, पण त्याचं जाहीर प्रदर्शन न करणं हे दुसरं मूल्य आहे. तुम्ही मुंबईला विमानाने येता, तुम्ही चार्टर प्लेननी फिरता आणि तुम्ही त्यानंतर रिक्षात बसता, याच्यातलं मला वाटतं जनतेला नक्की त्याच्या मागचं मर्म कळतं. त्यामुळे साधेपणाचा शो करण्याची गरज नाही. जर राजकारण बदलायला हा पक्ष निघाला असेल तर या पक्षांनी नेता आला की त्याच्यासाठी गर्दी, ही संस्कृती सुद्धा बदलली पाहिजे. केजरीवालांनी म्हणलं पाहिजे माझ्या स्वागताला कोणी यायचं नाही, राजकारण बदलायचं आहे. हे तर सगळेच करतात की नेते आले की जा आणि नेत्यांच्या मागे लागा. ती बदल काय घडला राजकारणात हा प्रश्न आहे. तीच जर स्टंटबाजी होणार असली, तेच होणार असलं, पुन्हा तेच जर नौटंक्या होणार असल्या, त्याचं एक कारण आहे. मी माझ्या त्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो त्याच्यासाठी की आता जे तिन्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, मग ते राहुल गांधी, केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचा मध्ये त्याचं रहस्य दडलेलं आहे. हा जो प्रचार चालला, या तिघांच्याकडे 2 गोष्टी नाहीयेत. एक म्हणजे आशय नाहीये, नेमकं काय म्हणायचं नाहीये. केजरीवालांच्या फक्त तक्रारी आहेत, कार्यक्रम अजून माझ्यासमोर आला नाही. मोदींची फक्त तुलना आहे, वो कैसा आहे और हम कैसा आहे. आणि राहुल गांधींच्याकडे कार्यक्रमच नाही, तेव्हा आशय नाही. आणि दुसरी गोष्ट, तिघांकडेही अभिव्यक्ती नाहीये. इंदिरा गांधी आणि वाजपेयी हे बोलून लोकांशी कनेक्ट होत असत, हा करिश्मा ह्या तिन्ही उमेदवारांमध्ये नाही. त्यामुळे साहजिकच आहे की प्रचार तंत्र अशा प्रकारचे येत जाईल, शाब्दिक चकमकी होत राहतील, एकमेकांच्या कार्यालयावर जाऊन मारामाऱ्या करतील. पुढचा काळ लोकशाहीसाठी वाईट एवढंच मला दिसतंय की 2014 होईपर्यंत सुखाने पार पडो सगळं, एवढंच मी म्हणणार. तिसरा जो आपला मुद्दा आहे, अण्णांचा मुद्दा, त्याच्यावरती मला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की अण्णांनी पक्षीय भूमिका घेऊ नये, राजकारणात जाऊ नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी ते अण्णांना अनेक वेळा सांगितलेलं आहे. काही निर्णय अण्णांचे असतात ते अण्णा स्वतः घेत असतील आणि त्याबद्दल जर काही होत असेल तर मी हेच मानणार की एका फ्रेममध्ये लोक अण्णांना पाहू इच्छितात, त्या फ्रेमच्या बाहेरचे अण्णा लोकांना पसंत नाही आहेत असं मला वाटतं. आणि ती फ्रेम सामाजिक कार्याची आहे. अण्णांची भूमिका हीच राहावी असं मला वाटतं की सरकार कोणत्याही पक्षाचं येवो, अजेंडा आमचा पाहिजे, जनतेचा पाहिजे. मला तरी वाटतं की माझी तरी भूमिका ही असली पाहिजे की अजेंडा जनतेचा पाहिजे, त्यासाठी आम्ही दबावगट म्हणून राहिलं पाहिजे. आम्ही जर पक्षीय राजकारणात जाऊ तर त्या फ्रेममध्ये लोक अण्णांना पसंत करतील का नाही याविषयी काही सांगता येत नाही. आज जे दिल्लीमध्ये घडलं ते त्याची माहिती घेतली. डॉक्टर सचिन नरोडे हे डॉक्टर अण्णांच्या सोबत आहेत आणि सकाळपासून अण्णांना आज ताप होता. त्यामुळे त्याच्या मागे हे जे काही सांगितलं जातं की गर्दी नाही म्हणून अण्णा नाही, मला ते काही बरोबर वाटत नाही. त्याचं दुसरं एक मी सांगतो, बुलढाण्यामध्ये अण्णांनी सभा घेतली बाळासाहेब दराडे या अपक्ष उमेदवारासाठी. केवळ 48 तासाच्या नोटीसवर 15,000 लोक त्या सभेला आले. 2-2 किलोमीटरच्या रांगा अण्णांना पाहण्यासाठी लागल्या होत्या. त्यामुळे अण्णांचा करिश्मा संपला का वगैरे या चर्चेत अर्थ नाही. तृणमूलचं तिथे काही बळच नाहीये, तिथं जाहीर सभा घेणं तृणमूलनी हे म्हणजे त्यांचा काही संबंधच नाहीये दिल्लीशी. खरं त्यांनी कोलकात्यात ती घेतली असती तर गर्दी झाली असती. परंतु मला असं म्हणायचं नाही की ते अपयश सगळं ममता बॅनर्जीचं वगैरे असं काही मला म्हणायचं नाहीये. मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचं की अण्णांनी आपली फ्रेम बदलू नये, असं तुमच्याप्रमाणे मलाही वाटतं, लोकांनाही वाटतं, असं एवढंच मला सांगायचं आहे. मला असं वाटतं ममता बॅनर्जी आहेत ह्या केवळ अण्णांच्या मदतीच्या आधारेच दिल्लीत सभा घ्यायला निघाल्या होत्या. त्यांनी पाहिलेलं होतं की रामलीला मैदानावर अण्णा जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा लाखो लोक तिकडे जमलेले होते, तर तोच फायदा आपल्याला मिळेल असं वाटलं. पण अण्णा त्यावेळेला बसले होते उपोषणाला, त्याची कारणं वेगळी होती. आणि आता ममता बॅनर्जींचं, आता जसं विश्वंभर चौधरी म्हणाले त्याप्रमाणे, ममता बॅनर्जींचा तिकडे बेस नाही आहे. तिकडे अगदी बंगाली पॉप्युलेशन पुरतं म्हटलं तरी बंगाली पॉप्युलेशन काही फार नाही आहे. आणि ममता बॅनर्जींचा जर तिकडे करिश्मा नसताना त्या 6-7 उमेदवार तिकडनं उभ्या करायचे म्हणतात आणि केवळ अण्णांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर हे सगळं होईल असं जर वाटत असेल, ते चुकीचं म्हणायला पाहिजे. ही पण ममता बॅनर्जी ज्या काही करू पाहत होत्या, ही पण एक स्टंटबाजी किंवा गिमिकच म्हणायला हवं. बरोबर आहे. केशव उपाध्याय, काय म्हणाल तुम्ही? आता 2-3 मुद्दे उपस्थित केले विश्वंभर चौधरींनी, पण याच्यामध्ये मुळातच 3 नेत्यांच्या विषयी टीका करताना त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचं अशी ऑब्झर्वेशन्स आहेत, निरीक्षण आहेत की आशय, कार्यक्रम आणि अभिव्यक्ती ही या तिन्ही नेत्यांकडे नाही. नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल. काय म्हणाल तुम्ही या मुद्द्याबद्दल? नाही, विश्वंभर चौधरी ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत आणि सामाजिक क्षेत्रात एक वेगळं काम करतायत. त्यामुळे स्वाभाविक त्यांनी त्यांची मतं मांडली, त्या मताशी, सगळ्याच मताशी मी सहमत असेल असं नाही.
दोन गोष्टी आहेत यामध्ये सगळ्या देशामध्ये नवीन वेगळा ट्रेंड जर कोणी देश आणला असेल तर तो नरेंद्र मोदींनी आणलाय. लोकांशी थेट संवाद हे आत्ता साधतात. म्हणजे केजरीवालांचं नाटक दुसरा शब्दच नाही त्याला त्याच्यामध्ये. आणि राहुल गांधींना तर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पण गेली अनेक वर्ष सातत्याने अगदी सामान्य चहाच्या पर्यंत जाणं. शेवटी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये चहाचं स्थान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि साबळे काही म्हणो पण शेवटी मी एक माझा किस्सा सांगतो आणि मग पुढचं हे करतो. मी आता सोलापूर पंढरपूर रस्त्यात एका छोट्या खेड्यागावात थांबलो होतो आणि चहाच्या ठेल्यावरती चहा पिताना मी त्या चहावाल्या पोराला विचारलं, काय रे तू काय होणार? त्या पोरांनी सांगितलं, सोलापूर पंढरपूर रस्त्यावरच्या एका छोट्याशा खेडेगावातल्या त्या पोरांनी मला सांगितलं मी पंतप्रधान होणार. एका चहावाल्यामध्ये ही अस्मिता म्हणजे समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंत जर हा विश्वास निर्माण होऊ शकतो, हे मोदींकडे उत्तम संवाद कौशल्य आहे, त्याच्यात नाही निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मोदींकडे संवाद कौशल्य आहे की नाही, आज उगा संवाद कौशल्य असल्याशिवाय आज जो इतका प्रचंड एक वेव दिसतेय जी मान्य म्हणजे कुणीही जरा नाकारायचं तो काही करू म्हणू शकतो, पण आता देशात एक मोठी वेव मोदींची दिसतीये. ठीक आहे, आज केजरीवाल एका वेगळ्या ठिकाणी गेले होते, त्यांनी ती नाकारली. काँग्रेसवाले पण ती मान्य करणार नाहीत, कारण सोयीचं नाहीये. परंतु केजरीवाल इकडे मान्य केलं होतं की मोदींची वेव आहे म्हणून. पण त्यामुळे हे तो संवाद कौशल्य लोकांशी थेट भेटण्याचं संवाद साधण्याचं संवाद कौशल्य त्यांच्यात आहे आणि म्हणूनच आज देशात नरेंद्र मोदींची लाट दिसते. काय म्हणाल डॉक्टर राजू वाघमारे की संवाद कौशल्य आहे असं म्हणतायत, अर्थातच अभिव्यक्ती पण आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि आशय तर आहेच आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं आपल्याला? कसं आहे, केशव उपाध्याय नरेंद्र मोदींबद्दल हेच म्हणणार. कारण कसं आहे की त्यांनी आता कसं केलं, हे बीजेपीचं हे पूर्ण रचलेलं कॅल्क्युलेटिव्ह हा प्रचाराचा मुद्दा आहे. आता त्यांनी सांगितलं की त्या मुलांनी मला सांगितलं मला पंतप्रधान व्हायचंय. त्यांनी चॅनलच्या माध्यमातून पण त्यांना प्रचार करायचा आहे. आपण काय करायला आलोय ते करताना पण ते प्रचार करतायत. हा केशव उपाध्याय आणि बीजेपीचा चांगला फंडा आहे. माफ करा, राहिला प्रश्न दुसरा, मला बोलू द्या केशवजी मला बोलू द्या. दुसरा मुद्दा राहिला प्रश्न संवादाचा आणि बिझनेस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की पूर्ण मॅनेजमेंट करण्याचा. आज मोदी पूर्ण देशामध्ये सभा घेत आहेत. प्रत्येक सभेला करोडो रुपयाचा खर्च होतोय. करोडो रुपयाच्या बसेस लोक प्रत्येक ठिकाणाहून आणली जात आहेत. हे जे मॅनेजमेंट मोदींनी मीडियाला हाताशी धरून केलेलं आहे हे त्याचं दिसणारं स्वरूप आहे. याचा अर्थ हा नाही की मोदींची लाट आहे किंवा मोदींच्या सभेला लोक येतात आणि मोदींना कसा संवाद करायचा तो कळतो. अहो मोदी गुजरातच्या विधानसभेमध्ये थांबा केशवराव. मोदी स्वतःच्या गुजरातच्या विधानसभेमध्ये तिकडच्या आमदारांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून गुजरातची विधानसभा कधी 10 दिवस कधी 3 दिवस कधी 8 दिवस चालते. का तर मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. मोदींना हेच जमतं. सभेमधला स्टेज 20 फुटावर असतो. आपण भाषण करतो. खालच्याचा संवाद किंवा खालच्याचा विचारलेला प्रश्न आपल्याला ऐकायला येत नाही. आपल्याला जे बोलायचंय तेच आपण समोरच्याला बोलायचं. मग तो इतिहास किती खोटा असेल तरी तो लोकांना सांगायचा. मी थोडं थांबवतो राजूजी आपल्याला आणि केशवराव आपल्यालाही, कारण आता विक्रोळीला जी सभा चालू आहे. राजू केशवराव थोडं थांबा. विक्रोळीच्या सभेमध्ये आता मेधा पाटकर बोलायला उभे राहिलेले आहेत, अरविंद केजरीवाल आलेले. आपण एक त्यातली काही वाक्य ऐकूयात मेधाजी काय म्हणतात आणि ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. चुनौती इस देश की राजनीति बदलने की, और अगर राजनीति बदल जाएगी तो देश की अर्थनीति बदल जाएगी. न महंगाई रहेगी, न बेरोजगारी रहेगी, न गैर बराबरी रहेगी, न अन्याय और अत्याचार रहेगा. तो ये चुनौती बहुत गहरी चुनौती 65 साल की आजादी के बाद साथियों लेना बहुत आसान नहीं था. लेकिन 1 साल पुरानी पार्टी ने ये किस प्रकार से स्वीकारी. जन आंदोलनों ने बनाई हुई भूमि पर एक बीज रोया गया और फसल उग आई. दिल्ली की जनता ने ही नहीं पूरे देश ने राजनीति में अब सांपनाथ और नागनाथ दोनों को बाजू में करते हुए एक विकल्प चाहा है. इसकी भाव की दिल्ली की जनता ने दी. और जबकि देश की दिल्ली ने ये मनीषा व्यक्त की और जाहिर की, तब देश की वित्तीय राजधानी ये महानगरी मुंबई उसके आगे जाए बिना नहीं रहेगी. यह विश्वास आप सबने जताया. मैं जानती हूं कि यहां विक्रोली के कन्नमवार नगर में जब बैठे हैं और घाटकों पर मुलुंड, भांडुप,
चेंबूर मानखुर तक के लोग यहाँ पधारे हैं, तो आप सबकी ये मनीषा है कि केवल ईशान्य मुंबई नहीं, ये पूरी मुंबई और नासिक से पांडरे जी, भीड़ से रंदू माधव जी, ठाणे से संजीव साने जी भी यहाँ आए हैं। तो हम मुंबई के ही नहीं, महाराष्ट्र की जीत की ओर बढ़ने की ये शुरुआत कर रहे हैं। अरविंद जी, इस महानगरी मुंबई की हालत ये है कि ये 40,000 करोड़ रुपया टैक्स देती है, लेकिन इस मुंबई की गरीब जनता 72% है जो स्लम्स में यानी झोपड़पट्टी में रहती है, और उनके नीचे जो केवल 9% जमीन है, उन जमीनों पर भी जब गीधों की नजर है तो कन्नमवार नगर की माड़ा की कॉलोनी हो या बीएमसी की कॉलोनी हो, मुलुंड की एलआईसी कॉलोनी हो या अन्य विक्रोली पार्क साइड की एक एक बस्ती हो, इन सबको और रमाबाई अंबेडकर नगर तक लीज पर दी हुई जमीनों को भी गरीबों के हाथ पे छीन कर और नए नए लोगों को मुंबई के बाहर से बुलाकर देने का नाम ही विकास और पुनर्वास हो गया है। और ये हमें मंजूर नहीं है, क्योंकि बस्तियां जहां बसी है उनको पानी चाहिए, संडास चाहिए, और उनको एक अच्छा घर और आवास भी चाहिए। हम देखते हैं क्या हालात होती है उन लोगों की जो 10 साल तक ट्रांजिट कैंप्स में सड़ते रहते हैं। हम देखते हैं कि जमीन जो भी बचती है उन बस्तियों के लिए, जो सालों से और जन्म से वहां रह रहे उन लोगों के लिए, वो तो बिल्कुल नाले के किनारे होती है, और हाईवे के किनारे के जमीन करोड़ों और अरबों रुपयों का मुनाफा कमाते हुए और दूसरों को दी जाती है। हम ये नहीं कहते कि किसी को दूसरे को घर नहीं मिले, लेकिन 10 घर के बाद 11वां घर लेने के लिए, आदर्श जैसे घोटाले में शहीदों के नाम घर लेने के लिए जिन राजनेताओं को शर्म नहीं आती, उनको हम बख्शते नहीं है। आपण बघितलं अनेक मुद्द्यांना स्पर्श करतायत मेधा पाटकर, अगदी मुंबईच्या टॅक्सपासून, जमिनींच्या प्रश्नापासून, झोपडपट्टीपासून ते आदर्श घोटाळ्यापर्यंत, म्हणजे थोडक्यात एखाद्या सीझन पॉलिटिशियन प्रमाणे साबळेजी काय वाटतं आपल्याला की जे जे मुद्दे इतर कुठल्याही पक्षाच्या प्रचारामध्ये येतील किंवा यायला सुरुवात होतील या लोकसभेमध्ये, ते सगळे मुद्दे मेधाजी काढतायत। फरक फक्त एवढाच आहे की इतरांच्या प्रश्नाच्या मांडण्याला जेवढी ग्रॅव्हिटी किंवा जेवढे एक सखोलता नसते तेवढी मेधाजींच्या बोलण्याला नक्की असेल, कारण शेवटी त्या चळवळीमधनं आलेल्या कार्यकर्ते आहेत। काय वाटतं आपल्याला? मी मेधा पाटकर आणि इतर जे अनेक राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते आहेत यांच्यामध्ये निश्चितच फरक करीन। हां, मेधा पाटकर या खरोखर पोटतिडकीने बोलतायत असं माझं आत्ता हे ऐकताना म्हणणं झालं। आणि मेधा पाटकरना मी साधारणपणे 1972 सालपासून ओळखतोय, म्हणजे त्याला 40 वर्ष झालेली आहेत, आणि त्या अतिशय सिन्सिअरली त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावर आंदोलनं केलेली आहेत। आणि त्यांना काही हे इतर राजकीय पक्ष मी फुकट घर देऊ, आम्ही हे प्रश्न सोडवू, ते प्रश्न करू, अमुक करू, असं जे म्हणतायत तसं त्यांचं काही नाही आहे। त्या सिन्सिअरली त्यांना वाटतंय की हे सगळं प्रश्न सुटायला पाहिजेत। आता हे प्रश्न सुटतील का? आम आदमी पक्ष जर आला किंवा काय झाला हो, येतो, तर हा केशवराव त्यातला, तर हाच खरा मुद्दा आहे की हा प्रश्न इतका त्या म्हणतात त्याप्रमाणे अगदी आम आदमी पक्षाचं सरकार केंद्रामध्ये येणं अशक्य आहे, पण अवघड आहे असं म्हणूया आपण, अशक्यच खरं तर, पण आलं तरी हे प्रश्न त्या म्हणतात त्या पद्धतीने सोडणं किंवा सुटणं हे अवघड शक्य नाही आहे, हे आपण मान्य करायला मी हवं। आपल्याकडे येतो, सुभाषजी आपल्याकडे यायचंय, केशवजी आपल्याकडे यायचंय, पण मगाशी आपण मेधा पटकरांच्या सभेत थेट गेल्यामुळे आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यायची राहिली, तेवढी अगदी छोटी विश्रांती घेऊ आणि मग सगळ्या मुद्द्यांवर आपण परत चर्चा करू। छोटीशी विश्रांती।